क्रमांक 3 मध्ये या वर्षाच्या सीझन मध्ये आपण पाहिलात तर हा फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून अजूनपर्यंत जर आपण पाहिलात तर 198 धावा 82 बॉलमध्ये आपण बघितल्यात. तो फलंदाज ऑन स्ट्राईकला. ओहो, यावेळी अगदी बॅक पुढीवरती आलाय, कट केलाय आणि सरळ पाठवलाय चौकारा साडी. थँक्यू डीजे. काय सुरुवात केली आल्या पहिल्या बॉलवरती रितेश याने. मिळाला आणि या बॉलवरती मिळाला जाते 4 धावा. तेबेश, ओहो, पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. अंपायर आपण पाहिला तर आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचली होती. वाईटच्या रूपाने एक सिंगल आहे. यष्टीरक्षकाची केली जाते चुकी आणि त्या चुकीला क्रिकेटमध्ये माफी दिली जात नाही. तुम्ही जेवढी चुकी कराल तेवढी समोरच्या संघाला तेवढा दावा तुम्ही बहाल करू शकाल. एका साईडने जर आपण पाहिला तर नव्वद संघाचा धावफलक अगदी वेगाने वाढतो. पहा, नाश्त्याची सुरुवात केली गेली. जे संघ इथे उपस्थित आहेत त्या संघांना विनंती असेल आपण नाश्ता करून घ्या. पुढील बॉल देवेशाचा. ओहो, काय फटका सजवलाय. पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू जातोय सरळ 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 वन बाउन्स चौकार. रन 37 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र पुन्हा एकदा अजय याच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपण बघतोय. अजयची बॅटिंग आजच्या दिवसामध्ये आक्रमक रूप या फलंदाजाने धारण केलंय. कारण तिसरा चौकार त्याच्या बॅटमधून आपण बघतोय. अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये तो फटका खेळला गेला होता. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू आहे सरळ क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दिलाय दस्तक आणि मिळतोय सरळ चौकार. धावफलकावरती पाहायला मिळतात 41 रन. काय धावसंख्येचा उच्चांक अगदी वेगाने वाढतोय. पण मुंबईमध्ये ज्या प्रकारे पेट्रोलचे भाव वाढले गेलेत त्या प्रकारे हा धावफलक अगदी वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 41 रन 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल देवेशाचा. ओहो, यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला खेळलाय. चेंडू अगदी डीप मध्ये चेंडूला सजवलाय, फिल्डिंग केलंय आणि त्यानंतर फेकी करतात तोपर्यंत 2 धावा पूर्ण. एंड ऑफ द 3 ओव्हर्स. स्कोर बोर्ड ऑन 43 रन्स. 43 धावा धावफलकावरती लागला गेला 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. लक्षात घ्या, टायमर मध्ये आता शेवटच्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 2 षटकं पूर्ण करायचे आहेत. टायमर अगदी ऑन केलं गेलंय. तीन षटकं इथे संपले गेलेत आणि 3 ओव्हरमध्ये धावसंख्येचा कडे जर लक्ष दिला तर 43 धावा या 3 ओव्हरमध्ये पूर्ण गेल्यात शिलेदार नव्वद या संघाने. त्यामध्ये जर आपण पाहिलात तर 4 चौकार अगदी आपण पाहिलात तर अजय याच्या बॅटमधून आपण बघितल्यात. आक्रमक फलंदाजी करतोय. क्रमांक 4 ओव्हरमध्ये नितीन पहिला बॉल अगदी आपण पाहिला तर ब्लॉक मध्ये टाकला गेला होता. क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र या चेंडूला म्हटलं जाते. यॉर्करचा मारा केला गेला होता पहिल्या बॉलवरती गोलंदाज नितीनच्या माध्यमातून. चांगली सुरुवात पहिल्या बॉलवरती केली.
त्या 3 ओव्हरमध्ये अगदी धावा वेगाने ज्या कुठल्या गेल्यात, तर या शेवटच्या 3 षटकांमध्ये घोडबंदर संघाला कमबॅक करण्यासाठी परतावं लागेल आणि त्यासाठी त्या प्रकारची गोलंदाजी करणं कंपल्सरी अनिवार्य असेल. तुम्हाला बा जिंकायचं असेल तर आता मात्र या गोलंदाजीमध्ये गोलंदाजांना कमबॅक करणं गरजेचं आहे, धावा रोखणं गरजेचं आहे. कारण पहिले 2 बॉल नितीनच्या आपण पाहिले तर अप्रतिम चेंडू हाताळलेत. पुढील बॉल यावेळी स्क्वेअर लेग रिझन मध्ये अजून एक लांब लचक फटका सरळ येतोय चौकारासाठी 4 रन्स. थँक्यू विजय. अजय याच्या बॅट मधून आलेला हा 5वा चौकार आपण बघतोय. अगदी चौकारांचा पाऊस या फलंदाजाने पाडलाय. चांगली बॅटिंग करतोय शिवेदार नवगर या संघासाठी महत्वपूर्ण बॅटिंग. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये मंदार आहेत. कॅच सुटलाय आणि कॅच सुटल्यानंतर पहा काय केलं गेलंय. कॅच तर सुटलाय मात्र षटकारी येतोय. काय प्रयत्न केला गेला होता मात्र अंतिम क्षणी बॉडी बॅलन्स चुकीचं आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय काळू कॉर्नर रिजन मध्ये. शतरक्षक कोणीच नाहीये. चेंडू फक्त शतरक्षकाला सांगतोय की मी जातोय चौकारासाठी. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहिला तर प्रेक्षकांसाठी मेजवानी देणारा हा मॅच इथे पाहायला मिळतोय. काय आक्रमक बॅटिंग करतोय अजय. आपण पाहिला तर पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळी फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र डॉट येतोय. या डॉट बॉलने 4 ओव्हरचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत अगदी 58 धावा, 58 रन. काय बॅटिंग सजवले गेले या फलंदाजाच्या माध्यमातून. बॅटिंग पॉवर प्ले इथे टीमने घेतलाय फलंदाजी करणाऱ्या. पहा 5व्या ओव्हर पर्यंत तुम्ही कधीही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकताय. अंतिम ओव्हर मध्ये बॅटिंग पॉवर प्ले तुम्हाला दिला जाणार नाही, लक्षात घ्या. कंपल्सरी 6 गोलंदाज असणार आहेत, लक्षात घ्या. 6 गोलंदाज तुम्हाला कंपल्सरी खेळवणं बंधनकारक असणार आहे 6 ओव्हर मध्ये. 4 षटकांचा खेळ संपलाय. 58 धावा या धावफलकावरती लागला गेल्यात. अंतिम षटक बाकी आहे आणि अंतिम 5व्या ओव्हर मध्ये मिनिटं बाकी आहेत. 7 मिनिटं बाकी आहेत. ओहो, यावेळी चेंडू पडल्यानंतर अगदी हातभर वळून घेतलाय आणि अगदी ऑफ टर्न पाहायला मिळाला. ऑफ स्पिन गोलंदाजी केली जाते संदीपच्या माध्यमातून. पहिला बॉल तरी ते डॉट पाहायला मिळतोय. रितेश स्ट्राईक एंडला आपण बघतोय 58 धावा. ओहो, अप्पर कटचा फटका अगदी सजवलाय. डीप पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू अगदी रेंगळत जातोय चौकारासाठी. थँक्यू. पुढील बॉल. फटका सजवलाय. स्लॉट मधला चेंडू सरळ पाठवलाय काऊ कॉर्नर रिजनच्या प्लॉट मध्ये. षटकार.
थँक्यू डीजे. गिरगिट को देख के रंग बदल दिया. अजयला पाहिलं आणि त्यानंतर रितेश म्हणतोय अजय मारतोय तर मी का नाही. त्याच्या बॅट मधूनही अगदी 2 मोठे फटके बघतोय आणि या 2 मोठ्या फटकाने संघाची धाव संख्या 68. काय बॅटिंग केले शिलेदार नवघर संघ. आज अगदी जणू काही डगआउट मधूनच सेट होऊन येत आहेत. 68 रन 68 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रथमतः बॅटिंग करत असताना 4था षटक 5वं षटक मार्गस्थ आहे. पहिले 3 बॉल हाताळले गेलेत आणि 3 बॉल मध्ये तब्बल 10 धावा कुठल्या गेल्यात. जबरदस्त बॅटिंग शिलेदार नवघर संघाच्या माध्यमातून केली जाते. 5वा षटक मार्गस्थ आहे. 3 बॉल 5व्या षटकातले पूर्ण केले गेलेत आणि एका साईडने जर तुम्ही बघितलात तर धाव संख्या अगदी डोंगरावर पाहायला मिळते ती म्हणजे 68. खुर्चीवाले जे खुर्ची घेऊन येतात त्यांना विनंती असेल आपण थोडासा साईडने या मैदानाच्या बाहेरून. पुढील बॉल ओहो पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे. पुन्हा एकदा येईल मोठा फटका. नाही एक्का नाही दुक्का सरळ येतोय चक्का. थँक्यू. मॅच बॉल आलाय अंपायर. संघाची धाव संख्या या षटकाराने पोहोचले जाऊन तब्बल 74 धावा. अंतिम अजूनही या ओव्हर मधील 2 बॉल बाकी आहेत. 6 षटकांचा सामना आहे. एका साईडला अजय मारतोय तर दुसऱ्या साईडला रितेश मारतोय. धाव संख्या मात्र वेगाने वाढते. 74 धावा धावफलकावरती. अंतिम 2 बॉल या ओव्हर मधील बाकी आहेत. 4 बॉल मध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्यात. ओहो पुन्हा एकदा हाय अँड हँडसम युजिंग षटकार. थँक्यू डीजे. एका साईडला बॅटिंग होते आणि एका साईडला आमचे डीजे मास्टरही अगदी आनंदात आहेत. काय संगीत वाजवले जात आहेत. पुन्हा एकदा फटका सजवलाय. पॉइंट आणि कव्हर मधून चेंडूला पाठवलाय. 1 बॉल चेंडूला अडवलं जाईल का मात्र इथे क्षेत्ररक्षण खराब होत आहे. 3 धावा या बॉल वरती पूर्ण करतायत. 3 धावा आणि या 3 धावेने एंड ऑफ द 4 ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 ओव्हर मध्ये संघाची धाव संख्या 83. 5 षटकं संपली गेलेत आणि 5 षटकांमध्ये 83 धावा या धाव फलकावरती कुठल्या गेल्यात. रिटायर्ड होत आहेत अजय. मात्र काय बॅटिंग केलंय या फलंदाजाने. जबरदस्त बॅटिंग. अजय याच्यासाठी एकदा टाळ्या होतात कारण का बॅटिंग केले. 38 धावांवरती तब्बल हा फलंदाज रिटायर्ड होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळतोय विशाल. अजून एक नवघर संघाचा आक्रमक खेळाडू. नवघर संघाची ही जी जोडी आता मैदानामध्ये आपण बघतोय ही जोडी अगदी आपण पाहिला तर आक्रमक जोडी म्हणून म्हटली जाते. एका साईडला रितेश तर दुसऱ्या साईडला विशाल. वाट पाहिली होती आणि त्यानंतर स्क्वेअर लेग रिझन मध्ये या चेंडूची वाट लावली. षटकार. ज्या प्रकारे संगीत वाजवलं गेलं त्या प्रकारचा चेंडू होता. गोलंदाज फलंदाजाला सांगतो यार अभि तू माफ कर.
पुढे बॉल पुन्हा एकदा फटका फसलाय मात्र स्क्वेअर लेग रिझन मध्ये डीप मध्ये शत्रुक्षक आहेत. 2 धावा या बॉल वरती पूर्ण करत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 91 रन 91 धावा या धाव फलकावरती लागल्यात. चला शिरगाव मास्टर आणि मोगरपाडा मास्टर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमला विनंती असेल आपले कॅप्टन पाठवून द्यायचे. हो हो ज्या प्रकारे साऊंड आहे त्या प्रकारे हा फटका आहे सरळ पाठवला आहे लांब लचक दीड जबाबदार षटकार. का फटका सजवला होता अगदी ताकदवर फटका. फक्त आणि फक्त षटकार आणि चौकारांची डील शिलेदार नवघर संघाकडून केली जाते. फुलटॉस बॉल होता पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिझन मध्ये अजून एक षटकार या बॉल वरती 50 धावा रितेश याच्या पूर्ण होत आहेत. वेल प्लेड रितेश. लक्षात घ्यायची झाडं बाउंड्रीवरती आपण बघतोय त्या झाडाला जर चेंडू लागला तर तिथे षटकार दिला जाणार आहे. लक्षात घ्या नियम आहेत या मैदानामध्ये जी झाडं आपण बघतोय पण प्रेक्षकांसाठी सावली असणे गरजेचं आहे. एक जबरदस्त मैदान या मीरा भाईंदर परिसरामध्ये भाईंदर संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. त्या सीझन मधला हा दुसरा अर्धशतक रितेशने पूर्ण केलाय. जबरदस्त काय कामगिरी आहे. या फटक्याला काय म्हणाल हा चक्का नाही तर हा नाही आहे. सहा षटकांचा खेळ संपलाय. तब्बल 109 धावा इथे पूर्ण केल्यात टीम शिलेदार नवघर संघाने आणि प्लस 2 धावांची पॅनल्टी म्हणजेच 111